परिसाला हा म्हणजे तुम्ही ऐकताय जपाय सांगितलं ना, जीव लावायला सांगितलं ना. मोठी पत्र्याची पेटी बनवली, एक नाही 2-4 बनवल्या. पेटी 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 पेटी. पहिली पेटी एवढी, पेटी 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 ठेवलं तिथं ती गबाळ. आता मला तुम्ही असं सांगा, पिढ्या जरी पालथ्या घातल्या त्याच्या बापाने ठेवले काही सोनं? ऐकताना मी काय बोलतो ते म्हणलं, मी पण नाम घेतलेलं आहे, पण नामाचा जप करायला वेळ मिळत नाही. मग माझं काय होईल? आता तुझं काय होईल? आता मी इथून सांगू आहे, नरकाचा चुकीना दारुड्याची जी अवस्था तीच तुझी देखील अवस्था. विठाला मला आठवण आली म्हणून सांगतो मी. एक मला म्हणे माझ्याकडे 10 एकर जमीन आहे. किती एकर जमीन आहे आजोबा? जरा मोठ्यानं बोला. 10 एकर. किती जमीन आहे? 10 एकर. रोज सकाळी चौकाला जाते, जिथं लोकांची वर्दळ ज्यादा त्या चौकाला जाते. ज्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांचा सर्वे काढला जातो तिथं जातोय दररोज सकाळी आणि लोकांना आरडून सांगतो, माझ्याकडं चांगली गोष्ट आहे, 10 एकर जमीन आहे तुमच्याकडं, चांगली गोष्ट आहे बाबा. आमच्या बापाने काही ठेवलं नाही आणि जे आहे त्याच्यात पण कुंदा मारला. तुमच्याकडं 10 एकर जमीन आहे, चांगली गोष्ट आहे. पानकडाही निघून गेला, हिवाळा लागलाय, हिवाळाही निघून गेलाय, उन्हाळा लागलाय, तरी चौक काही सोडायला तयार होत नाही. माझ्याकडे 10 एकर जमीन. बी कोण तुझा बाप पाहिजे का आता स्वर्गात नाही येऊन? बी कवा पाहिरायचं? बापानी जमीन घेऊन दिली 10 एकर, चांगली गोष्ट आहे ना. नामही मिळालं, चांगली गोष्ट आहे ना. तुझ्या नावानं खत करून दिलं, जा बाबा. तुझ्या नावावर करून दिली, नाम मिळालं. वर्णन करायसाठीच ऐकाय ते वावर, ती जमीन. बी कोण पहिली? तुझा बाप स्वर्गात येऊन काय बी पाहायला पाहिजे का नको? का निवड वर्णनच करताय? श्रीपाद बाबा माऊलीवर रामदास बाबा घबरे. नाव तरी काढू नकोस त्यांचा अपमान. ऐकताय ना बा, मी श्रीपाद महाराजांच्या परंपरेतला आहे, तू नाव तरी काढू नकोस. अपमान आहे त्या संताचा. मी तुम्हाला सांगतो, नामधारकांनी गुटखा खावा का? 20 पिऊन मर ना तू. नामधारकांनी गुटखा खावं. खरं बोला बरं, इमानदारीनं बोला. नामधारकांनी, नामधारक असणारे तो देव बनवले ना त्या संतांनी. मग नामधारकांनी काय गुटखा खावा काय? पचक 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 पचक. म्हणजे सगळं तोंडाचा वास येतोय सडलेला. बायको सुद्धा याची पप्पी घेत नसेल. खरं सांगा बरं, घेत असेल का? इतर मनातल्या मनात याला शिव्या देत असेल. भुईखोड काय रे, बायको तरी ती पप्पी घेत असेल काय? सडलेल्या तोंडाचा घाण वास येतो. त्या श्रीपाद महाराजांचं नाव तरी काढू नकोस. जैसी गंगा वाही ऐसे जाते तुम्ही माझ्यासमोर राजहंस आहात. सुटत नाही बाबा, काय करावं? व्यसन सुटत नाही, काय करावं? तुमचं भुटक्यावर जास्त प्रेम आहे, देवावर प्रेम नाही. मी काय बोललो कळती का नाही तुम्हाला? गुटखा सुटत नाही, बिडी सुटत नाही,
आता काय काय सुटत नाही. आता मी कशी काय बोलू इथं बरं? तुम्हाला राग येईल कारण मी त्याच्यातला आहे ना. सुटत नाही, काय करावा? मज बरोबर आहे. तंबाखू ओढोनी काढेल तो धुरे, काढेल तो धुरे, करतात ना. ज्या अर्थी कुठलंही व्यसन असू द्या, भगवंताच्या नामाचं व्यसन सोडून कुठलंही व्यसन असू द्या ते तुम्हाला नरकाला नेणार आहे. भगवंताच्या नामाचं व्यसन सोडून, ऐका अर्थदाता, भगवंताच्या नामाचं व्यसन सोडून अन्यथा तुम्हाला जर दुसरं व्यसन असेल, ते व्यसन तुम्हाला नरकाला नेण्याशिवाय राहणार काय? अशुद्ध विटाळशीचे खडे विडा, बक्षिता तांबूल सापडे सबड काळा, हातीना सुटे विठाळा. ज्यार्थी व्यसन सुटत नाही म्हणून ते सुटाया तयार होत नाही, हे त्याचं सरळ उत्तर आहे. चला पुढं. ती गवडण त्या गोपिकांमध्ये रत झाली आणि आडीनं चालते. ज्यांच्याकडे जी असेल, दही घ्या दही, दूध घ्या दूध, तुंब घ्या तूप, जे असेल डेऱ्यामध्ये ते. इंद्रियांना ज्याचं वडण पडलं ते. पण हिच्या डेऱ्यामध्ये असेल येता कदाचित लोणी, सासूबाईनं दिलेली. ही लोणी बोलत काय बोलते मग? गोविंद घ्या कोणी दामोदर एकर जमीन गेली. घर सुद्धा हिरावून घेतलं. घरातलं होतं तेवढं सगळं नेलं. रस्त्यावर आले. लोकांची भांडी कुंडी घासायची. तुकडा कालवण जेवढं मिळालं तेवढं घ्यायचं, घरी न्यायचं. लेकरं बाळ उमऱ्याच्या बाहेर येतात, म्हणजे झोपडीच्या बाहेर येतात. आईला म्हणतात, आई भुका लागल्या ग, तुझ्या वडिलांना अगोदर जीव घालून येते. एका लोटीमध्ये ते कालवण घ्यावं. दिलेल्या शिड्या पाळ्या भाकरी घ्यायच्या, पाठी डोक्यावर घ्यायची. इंद्रायणी माई उतरून पश्चिम तीराला यायचं. घोरवडा भामच्या कमीत कमी 12-13 किलोमीटर अंतर आहे आणि मध्यस्थी पश्चिम दिशेला 6 ते 7 किलोमीटर अंतरावर बंधारा डोंगर आहे. 500 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे. इंद्रायणी उतरल्यानंतर पश्चिम दिशेच्या तीराला जाते. घनदाट असा जंगल, वाघ सिंहांचा सुकाट,
धनी आता नेमकं कोणत्या रस्त्यानं कोणत्या डोंगरात गेले असतील विचारात पडते. दिवसाचे 12 होतात. उन्हाची पानं खाली पडलेली असतात. चालताना करकर आवाज येतो. चैत्र मास उन्हाळ्याचे दिवस. 3 डोंगर आहेत. ठेपा महाराजांचा 3 ठिकाणी आहे. नेमकं महाराज कुठं असतील बरं, कोणत्या डोंगरात गेले असतील? ऐका श्रोते जनो, कोणी येती भक्त सगळे नसतात. भक्त लाख करोड मध्ये एखादा भक्त सगळे नसतात. दिखाऊ सगळेच असतात. टिकाऊ एखादाच असतो. जिजामाई आवली माता डोक्यावरची पाठी खाली ठेवते आणि पपुट्याला कान लावते. ऐका, पपुट्याला कान लावते. जिथून विठ्ठल श्री विठ्ठल, विठ्ठल श्री विठ्ठल, विठ्ठल श्री विठ्ठल. मला माईक मधून नाव बोलता येत नाही. श्री विठ्ठल, विठ्ठल वैखरीनं बोलता येतं. कळतं का मी काय बोलतो ते? कळतं का? आणि लोकांना कळत नाही म्हणून लोक बेजार झाले. कान लावलाय आवली माईने, जिजामातेने कान लावला तर महाराजांच्या पावलात ना आवाज येत होता नामाचा. काय म्हणताय? मी आज व्यासपीठावरून बोलतो मित्र. करायचं ना गड्यात धड करा. आज ना उद्या जगाचा निरोप घ्यायचा आहे. जादा बडबड करू नका, टिंगल मस्करी करू नका, मजाक करू नका. नाही 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 नाही, मजाक मध्ये जीवन घालू नका. अरे साधना करा, नाम धरत राहा, नामाचं चिंतन करा. देव शोधायला जायची गरज नाही. ऑलरेडी तुम्ही देवच आहात. जप तुकोबारांची पाऊलं जपत होती. पाऊलं उमटलेली पाऊलं. आणि त्या संप्रदायाची आपण माणसं आहोत. आम्ही नामाचे दार, नामाचे दार, आम्ही नामाचे ज्या वेळेला मंगळवेढ्याला ती गावभेद ज्या वेळेला पडली ना, ती भिंत जेव्हा पडली ना, 300-500 लोक मजूर त्याच्यामध्ये गाडले गेले. नामदेवाला देवाने सांगितलं की मंगळवेढ्याला माझा भक्त गाठला गेलाय, शोधून आणा. नामदेव महाराज बोलतात, देवा 300-500 लोक त्या भिताड्यामध्ये गाडले गेलेत. तुमचा भक्त काय करते ना, ऐकताना चोखा. काय ना चोखा, काय ना. आता मला सांगायला लावताय का आता पुढे याची व्याख्या काय ती? चोखा म्हणजे चोख. चोखा म्हणजे काय? चोख असणारा. जमिनीवर नाणं घातलं टणा दिशी वादन, असा मुलगा आहे माझा.
असा बसतय वाजा. जमिनीवर जर नाणं टाकले ना टणान दिशी वाजा. असा मुलगा आहे माझा. असा बसतय माझा. 24 कॅरेटचा आहे. चोख आहे तो चोख. आता उस्मानाबाद मधलं तेल, त्या बाजारांचं काय नाव आहे? गोरा. काय नाव आहे? गोरा. काय नाव आहे? गोरा. काळी टिकली सुद्धा सहन होत नाही गोऱ्याला. होते भक्त कसा असावा? गोरा. चोख. मिंदा नसावा काय? मिंदा असावा फक्त नावाचा. हाड बोलतात म्हणे. हाड बोलतात. हाड बोलतात. हो, देव नामदेवाला सांगतात. नामदेव चकित झाले. हो, असं कुठं असतं वय? हाड पायरीपासून असं पूर्वेला आगरी धर्मशाळा नदीच्या तीरावर तिथं बोलत होते. 93 सालामध्ये संत श्रीपाद 10 लाख लोक पंढरपुराला आले. एखाद्याकडे पावती आहे का उद्धार व्हायची? विठाला आगरी धर्मशाळेमध्ये ते उतरायचे. तेव्हा 93ची गोष्ट ही. मी 92चा होतो. मी तेव्हा नवीन सून असल्यामुळे मला ती भाषा कळीला. म्हणजे असं कुठं असतंय का हो? 10 लाख लोक पंढरपुराला आले. देवासाठीच आले ना. एखाद्याकडे पावती आहे का उद्धार झाल्याची? काय कळते तर काय दगड कळते? आहे का एखाद्याकडे पावती आहे का? नाही. काय नाही. काय आया वैसा गया ना जमाना खोया. नामदेव महाराज मंगळवेढ्याला गेले. हो, कोस दुर्गंधी यायची. एवढी दुर्गंधी. जो तो आपापल्या परीने अगदी नातेवाईकाला उकरून काढत होते. नामदेव महाराजांनी ते 30 तारखेचं मांडले. सगळं कुटुंबासहित आले नामदेव महाराज तिथं मंगळवेढ्याला. परिवारासहित कुटुंबासहित आले. 4 पोरं, 4 सुना, पत्नी, अगदी म्हणजे लवाचा मारून आणि सगळ्यांचं सहकार्य करून ते सुरुवात केली त्या ठिकाणी. 2-8 दिवस घालवले मित्र. आणि तो असं म्हणजे लागलं ना हाताला तर उचलून कानाला लावायचं. बरेच दिवस गेलेत निघून आणि अचानक येणं एक हाड लावलं आणि तिथून तो सांगाडा काढला. कपड्यामध्ये भरला. दर पोस म्हणजे त्या एवढंच फाट्यावरून ते आपल्या सिद्धवाडी मार्गानं. आता तो रस्ता झालाय बाबा. त्या काळामध्ये काय जंगल असेल. आणि त्या रस्त्यानं पंढरपुराला आणलं. माझं उदाहरण संपलं की चोखोबारायांची हाडं बोलत होती. तुकोबारायांची फकोट्यातली पावलं बोलत होती. पाठीमागं जर लांबवर जाऊ आपण, उद्धवाची केस बोलत होती. अर्जुनाची केस बोलत होती. आता 800 वर्षापूर्वी जनाबाईच्या गौऱ्या बोलत होत्या. ऐका मित्र, जनाबाईच्या गौऱ्या बोलत होत्या. अरे शेण असतंय. शेण थापित असताना ते करंट, ते व्हायब्रेशन, ती ताकद. एक शब्द बोलू का? ती जी ऊर्जा असते, ऊर्जा, नामाची ऊर्जा, नामाची शक्ती, नामाची पॉवर. अरे या हातात नाही, या पाहूतनं मनगटातनं बोटांमधून आणि एक शेणकूट मध्ये ती पॉवर, ती ऊर्जा उतरू शकते. एवढी त्या साधू संतांची निष्ठा आणि भक्ती होती. भक्ती. अरे मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी. एक सारखं मेथीची भाजी या मंत्राचा जप करा. अर्ध्या तासामध्ये तुमचं तोंड कडवट नाही झालं मग बोला. तुम्हाला लागला ध्यास. मेथीची भाजी कडवट असते. तुमच्या मनाने घर केलं का नाही? मेथीची भाजी कशी असते बोला? कडवट असते. तुमच्या मन राजाने घर केले. एकसारखं मेथीची भाजी या मंत्राचा जप करा. अर्ध्या तासामध्ये तुमचं शरीर नाही कडवट झालं मग बोला. माळ काढून टाका त्या दिवसाला मित्र. अरे एक वनस्पतीमध्ये, एक मेथीच्या भाजीच्या मंत्रामध्ये जर एवढी ताकद असू शकते, भगवंतापेक्षा भगवंताचं नाम अरे अनंत ब्रह्मांडांपेक्षा मोठं आहे, तर त्या नामामध्ये किती ताकद असेल.
ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मोक्ष पावला. बंधन आत्म्याला बोलू नये. मित्रो, एवढी पॉवरफुल ती गोष्ट आहे. ज्या वेळेला अनुग्रह झाला त्याच वेळेला उद्धार होतो. पण आम्हाला या माईक मधून बोलता येत नाही. लोक अगोदरच निष्काळजी आहेत. आज जास्त आळशी बनतील विठाला. महापुरी विगतील मोठ्या लाख करोड मध्ये एखादा माणूस तिथपर्यंत पोहोचू शकतो. कोणी एकी भुलली नारी. भुलली म्हणजे दिह विसरली. आणि दिवसभरामध्ये किती साड्या बदल करतो. किती साड्या बदल करतो. नळाचं पाणी भरायला जरी आम्ही आलो तरी आरशा पुढे जाऊन मेकअप करतो. नळाचं पाणी, दाराशी आलेलं पाणी तरी मेकअप करती माझी माय. दिवसात 5 साड्या बदलवती. सकाळी स्नान करते 9 वाजेपर्यंत वेगळी असते. 9 वाजल्यानंतर स्वयंपाक बनवायचा असतो 12 पर्यंत वेगळी असते. भांडे कुंडे घासणं म्हणजे 12 नंतर 3 वाजेपर्यंत वेगळीच असते. आणि 3 वाजल्यानंतर बाहेर जायचं असतं सायंकाळी 7-8 वाजेपर्यंत वेगळी असते. आणि जेवण खावणं, भांडे कुंडे घासते, निजायचं असतं त्यावेळेला वेगळंच असतं. कोणी एकी भुलली विकता गोरसे घ्या. एकदा धरलाय ना, एकदा धरलंय ना नामाला, गुरुला शरण जाऊन एकदा धरलं का नाही. एक पैसा उचिती राई रुक्माईचा पती, राई रुक्माईचा पती, राई रुक्माईचा पती. एक पैसा उचिती राई रुक्माईचा पती, राई रुक्माईचा पती, राई रुक्माईचा पती. जाऊ द्या, विषयाचं विषांतर करायला नको. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत ती कुमारिका काय तिच्या जीवनामध्ये प्रसंग येत असतील. जाऊ द्या, इरोबा पिरोबा बैरोबा खंडोबा मसोबा इर्राई किर्राई या काही जो काही, जोपर्यंत लगीन होत नाही तोपर्यंत 12 वाटांना ती जाऊ शकते. कारण अज्ञान आहे. मी काय बोलते कळती का नाही. अज्ञान आहे ना, अज्ञान अवस्था. परंपरा नाही, सद्गुरू नाही, तत्व नाही. की लगीन केलेलं नसते हो, की उन्हाळ असते. होते तिच्याकडनं तिच्या जीवनामध्ये असं तसं, असं काही तसं काही. आता लगीन झाले गड्या. असू द्या 33 कोटी देवी देवता असू द्या, पण देव एकच. ब्रह्मपुरी आलो मनावर आहे. ब्रह्मपुरी आलो, ब्रह्मपुरी आलो, माझा मित्र माझा मित्र, ओ नदी मित्र माझा मित्र, माझे नाव ब्रह्मपुरी आलो, माझे नाव ब्रह्मपुरी आलो, जगी विसरलो माझा मित्र, ओ जगी विसरलो माझा मित्र. जात्याला खाली एक तडी असते, खाली एक तडी असते. तिला एवढा एवढा खुंटा असतो का नाही. आणि वरून एक तडी असते, त्याला भोक असते. तो खालचा खुंटा त्या भोक्षात असं वरती येतो आणि एक घरा खुंटा असतो. जात्याला असते ना खाली एक तडी, तिला खुंटा असतो. आधुली असू द्या, 2 आधुली असू द्या, 4 आधुली असू द्या, 2, 4, 8 असे 72 असतात. बारकी केरसुडी जरी घातली ना ते नको म्हणतात. तुम्ही सगळे त्याच्यातलेच येत. कोल्हे काय म्हणू द्या ना, मध्ये बदलू द्या ना, कोल्हे काय म्हणू द्या ना, मध्ये बदलू द्या ना, कोल्हे काय म्हणू द्या ना, मध्ये बदलू द्या ना, कोल्हे काय म्हणू द्या ना.
तुकोबारायांचं जीवन चरित्र जरा पडताळून बघा म्हणजे कळेल. सुरुवातीला शेठ म्हणायचे महाराजांना. शेठ या शेठ थोडा नाश्ता करूया, या शेठ जरा चहा घेऊया, या शेठ कॉफी घेऊया, बसा शेठ लोड लावायचा शेठजींना, थोडं दूध घ्या शेठ, रव्याचा शिरा बनवलाय शेठ, बदाम पिस्त टाकून मनुके टाकून घ्या शेठ. आणि काय नाही थोड्या दिवसामध्ये आला असं काहीतरी मागायला, भिकारी भिकार चोर येड झाले ते काही ठिकाणावर आहे काय, घे दरवाजा लावून. तुकाराम महाराजांच्या कानावर हे शब्द जातात. ऐका, जीवन चरित्र वाचा. हेच कुटुंब पाठीमाग म्हणायचे बसा बसा, आणि तेच कुटुंब आलाय भिकारी, काहीतरी मागायचं असेल त्याला, घे फाटकं लावून. कोणले काय बी म्हणू द्या ना, कोणाचा कसाही असू द्या, आता एकाला वरलं ना, एकाला वरला, आता कोणाचा कसाही असू द्या, माझाही जसा असेल तसा असू द्या. आता ज्याच्या नावाचं मी मंगळसूत्र घातलं ना, मी त्याची एक वेळेला उपवाशी जरी ठेवन तरी लाख सगळ्याचे संगती घरीला येते, सगळ्याचे संगती घरीला शहाजीराजे छत्रपती महाराज लहान असताना औरंगजेब बादशाहांकडे गेले. शोभांना घेऊन छोटासा दरवाजा होता. शहाजी महाराज वाकून आत गेले. शोभा तिथंच उभे राहिले. शहाजी राजांनी सांगितलं, बाळा शोभा ये, आपणाला तुकडा पाणी देणारे हे पोशिंदे आहेत. आपणाला तुकडा पाणी हे देतात, आपले मालक आहे बाळा, ये. शोभा म्हणतात, तुम्ही वाकून गेलात ना, खुशाल जावा. मी नाही वाकून जा, नाही नाही नाही.
मी खानदानी श्रीपाद महाराजांचा शिष्य आहे. माझ्या गुरुला खानदान आहे. माझ्या गुरुला खानदान आहे. खानदान म्हणजे माझ्या गुरुला परंपरा आणि त्यांचं रक्त माझ्यामध्ये आहे. जो निर्गुण निराभास जेथून उद्भव शबर ब्रह्मा आदि नारायण म्हणते ज्या असं तो सर्वासाध्य गुरु ब्रह्मा तयाचा अनुग्रहित ब्रह्मा त्रिस उपदेशित अत्रिपाद प्रसादात अवधूत दत्तात्रय परंपरा शस्त्र अर्जुन युद्ध दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी सद्गुरु कृपेस्तव जान शरण एका जनार्दन. झाली संपूर्ण परंपरा. मी खानदानी गुरुचा शिष्यकडे. मी तुम्हाला टिपी लावित नाही. तुम्ही खुशाल जावा. मी नाही जाऊ शकत. पहिल्यांदाच औरंगजेब बादशाहाने छत्रपती शिवाजी महाराजांची तागडी छाती बघितली. बंधू वाघासारखी छाती. पहिल्यांदाच छाती बघितली छत्रपती महाराजांची. डोळ्यात रक्त आलेलं बघितलंय. पायाच्या नखापासून माथ्याच्या केसापर्यंत शहाजी भोसलेंचा शिवाजी औरंगजेब बादशाहांच्या रोमामध्ये गेला. याच पद्धतीनं आजची ही गवडण दुसऱ्या ओळमधून सांगते अनुभव. देखिला डोळा बैसला म्हणी. देखिला डोळा बैसला म्हणी. औरंगजेब बादशाह मरायच्या वाटेवर आलाय. शिवबाई गेलीत निघून 52 वर्ष जगून. पण शिवबाई काही औरंगजेबाच्या नजरेतनं धकीना. आता ही तुमची भीमामाई आहे का नाही? भीमामाई ही भीमाबाई नगरकडनं पुण्याला जाताना शिक्रापूरच्या पुढं कोरेगाव भीमा लागती. ती कोरेगाव भीमेला जो पूल आहे ती भीमाच माई आहे. आणि पुढे गेल्यानंतर शिक्रापूर लागतं बघा. शिक्रापूर आणि शिक्रापूर पाशी ती भीमा. अलीकडं शिरूर आणि शिरूरला तीच भीमा खाली येते. त्या भीमेला तिथं भीमा म्हणत नाही. नाही वास्तविक ती भीमाच आहे. शिरूरला देखील शिक्रापूरची भीमा, तुळापूरची भीमा, कोरेगाव भीमाची भीमा. मग शिरूरला तीच भीमा आहे. पण शिरूरला त्या भीमेला भीमा म्हणत नाही. काय म्हणतात? काय म्हणतात? घोड नदी म्हणतात. काय म्हणतात? घोड नदी. औरंगजेब बादशाह ज्यावेळीला पश्चिमेकडच्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये दर्या खोऱ्यांमध्ये जात असताना छत्रपती बालपणाचा डोळ्यांमध्ये दिसत होता. तो छत्रपती निम्मी वयाचा वृद्ध झाला, वृद्ध झाला तरी देखील घोड नदी उल्लंघन करीत असताना, शिरूरला ती भीमामाई उल्लंघन करीत असताना, पुण्याकडे जाताना छत्रपती शिवाजी महाराज त्या भीमेच्या पाण्यामध्ये दिसत होता. घोड्यावर बसलेला. म्हणून शिरूर मध्ये त्या भीमेला आणि घोड नदी असं म्हणतात. घोड्यावर बसलेला छत्रपती औरंगजेब बादशाहला भीमेच्या पाण्यामध्ये दिसत होता. याच पद्धतीनं 500 वर्षापूर्वी तुकाराम नावाच्या गवडणीला बाबाजी चैतन्य महाराजांची दुआ मिळाल्यानंतर तो पंढरीचा भगवान पंढरीनाथ रोमामध्ये शिरला. देखिला डोळा बैसला म्हणी. तोची वदनी उच्चारी तो मजवावा. तो मजवावा, 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 म्हणी. तोची वदनी उच्चारी उच्चारी उच्चारी.
संप्रदायाच्या नियमाने इथपर्यंत आपण आलो. हातानं टाळ्या वाजवा, मुखानं देवाचं भजन करूया. विठोबा फुलियांचा विचार गोडा गोविंदू त्यांच्या पुढे काढा मला त्यांच्या पुढे काढून द्या त्यांच्या पुढे काढा ते त्यांच्या पुढे मोबाईल काढा त्यांच्या विठ्ठल एक येऊन घ्या आता पुढे घ्या एक
नामधारकांनो, मी तुमच्या पुढे आता 2-5 मिनिटं बोलणार आहे. तर मी तुमची रजा घेणार आहे. आतापर्यंत तुम्ही ऐकलं, अजून 2-5 मिनिटं ऐका, चालू द्या. तर नामधारकाला जेवढा एकांत सापडेल, एकांत मिळेल, शोधण्याचा प्रयत्न करा. एकांतामध्ये साधना चांगली होते, मन एकाग्र होते. नदीचा तीर असू द्या, एखादं वृक्ष खाली असू द्या, रानावनात असू द्या, जेवढं एकांतवास गाठता येईल, नामधारकांना बोलतो मी, तेवढं गाठण्याचा प्रयत्न करा. एकांतामध्ये मन एकाग्र होतं, चित्त थाऱ्यावर येतं आणि नाम जपण्यासाठी माणसाचा जन्म आहे. अहंकार धरी सोहमपण तई चित्ती प्रगटे चैतन्य. एखाद्याच्या मनामध्ये शंका येईल की धनराजा मग प्रपंच सोडून द्यायचा का? मित्र, हे मी तुम्हाला सांगतो, भावकीपेक्षा प्रपंच चांगला करा. 500 वर्षापूर्वी तुकोबारायानं सांगितलं ते मला मान्य आहे. न लगती साह्यास जावे वनांतरा. हेही तेवढंच बरोबर आहे. आणि तेवढं तुका म्हणे निवांत राही, हेही तेवढंच बरोबर आहे. मी काय बोलतो ते कळतं ना? तर बघा, एखाद्याच्या मनामध्ये यांची धनराजा मग बायका पोरं सोडून द्यायची का? आम्ही प्रपंचित माणसं आहोत, काही जबाबदार आहे. प्रपंच खुशाल करा. ऐका मित्रांनो, 2-5 मिनिटं तुमची घेतो. प्रपंच जरूर करा. भावकीपेक्षा प्रपंच चांगला करा. 2 रुपयाची मागणी मागायला कोणाच्या दाराशी जायची आपल्याला गरज नसावी, असा प्रपंच चांगला करा. प्रपंच करीत असताना रानावनामध्ये पाडी देताना देखील भगवंताच्या नामाचा जप करता येतो. मोटरसायकल चालवत असताना जप करता येतो. तिकीट घेतल्यानंतर गाडीमध्ये प्रवास करीत असताना सुद्धा नामाचा जप करता येतो का? नाही करता येत. गाई गुरांना कडवाई घालताना देखील नामाचा जप करता येतो. नामाचा जप करणं म्हणजे वैखरीनं नाही, तो एक दिलाचा विषय आहे. भावकीमध्ये आपल्याला जर कोणी तरुणपणी शिवी दिलेली असेल मित्र, ती शिवी मरेपर्यंत घर करून जाते. पाठ करायची गरज नसते, घर करून जाते. तसं गुरुदेवानी कानामध्ये पेर केली, शिवी जशी घर करून जाते. गुरुने देवाने जो मंत्र दिला आहे, तो मंत्राने घर करायला पाहिजे. प्रपंचामध्ये राहून देखील चांगल्या पद्धतीनं तपश्चर्या करता येते. जर तुम्ही मार्गावर आरूढ झालात, दिलानं जर नामाचा जप केला आणि या शरीरानं प्रपंच केला, बायको सुद्धा नाम होते. मी मगाशी बोलून गेलो, इंद्रियाला वळण पडते. हळूहळू हळूहळू हळू कोणाशी जास्त बोलावं असं वाटत नाही. कीर्तन माझं सुटण्याच्या वातावरणात ते आलेलं आहे. जास्त कोणाशी बोलावं असं वाटत नाही. लोकांमध्ये बसावा बसावा असं वाटत नाही. रुसवा फुगवा, मान अपमान या गोष्टी राहत नाही. तोंडाची एक खंत आहे. असं प्रबोधाला ज्या वेळेला टच होणार, सर्वज्ञ परमात्म्याला ज्या वेळेला तार जोडेल, तार 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 जोडावी नामधारकाची तार. औरंगजेबाला जसा छत्रपती पाण्यात दिसत होता, जनाबाईला गौऱ्यांमध्ये नाम दिसत होत आहे, नामदेवाला चोखोबाच्या हाडामध्ये नाम दिसत होत आहे, जनाबाईला गौऱ्यांमध्ये दिसत होते नाम. त्याच पद्धतीनं मित्र, समाजामध्ये वावरत असताना समाजामध्ये देखील नाम दिसल्याशिवाय राहणार नाही. द्रढ म्हणा, तुका म्हणे हासी जन नये कान तै ठाई. महाराज ज्ञानेश्वर माऊली
पवित्र अवस्थेला प्राप्त होण्यासाठी आपला सर्वांचा अधिकार. मी मगाशी एक अभंग ऐकत होतो घरातनं. कोणीतरी लेख बोलत होती वाटतं, विष्णुमय जग. आम्ही अभंग बंधनात आणला हे आमचं दुर्दैव आहे. पण त्या अभ्यासाचा लॉंगफांग, त्या अभंगाचा लॉंगफांग बघितला, त्या अभंगाचा जर विचार केला, एवढा मोठा विशाल अभंग आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. भेदा भेद भ्रम, भेदा भेद भ्रम ब्रह्म नाही. भेदा भेद भ्रम ब्रह्म नाही. भेदा भेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते गीत सत्य करा. तुका म्हणे सूर्याचे अंश आहेत असं म्हटलं जातं का नाही. पण सूर्य आणि सूर्याची किरण भिन्न होऊ शकत नाही. जिथं सूर्य आहे तिथं किरण आहे. जिथं दूध आहे तिथं पांढरापणा आहे. जिथं सुवर्ण आहे तिथं पिवळापणा आहे. त्याचप्रमाणे जिथं भक्त आहे तिथं देव आहे. देवाला सोडून भक्त, भक्ताला सोडून देव. असा पवित्र चित्त आणि चैतन्याचा काला काही 1000 वर्षापूर्वी भगवान परमात्म्यानं यमुनी माईच्या तीरावर तुम्हा आपण सगळ्यांना धरून आणि संपादन केला. त्याच पद्धतीने 800 वर्षापूर्वी माऊलीनं देखील केला. देखीला 800 वर्षापूर्वी माऊलीनं देखील याच पद्धतीचा काला केला. आनंद रूपे आनंद वेश देखीला त्याच पद्धतीनं 500 वर्षापूर्वी आमच्या तुकोबारायनं आणि खेडोपाडी जागोजागी दर्या खोऱ्याला हा पवित्र काला केला. की जो काला आज तुम्हा आपणाला 15-20 वर्षापासून अवलंबून आहेत. ऐका, प्रारब्धाची ठेव सुख झाले पांडव. आहेत का नाही गुढे? अन्नमान धन येतो प्रारब्ध आधीन. राज्य सोडिले रघुवीरे, पायी फिरे ती शांतरे. सर्व मिळून वानरे त्यांशी दुःख प्रारब्ध आहे ना. म्हणून सगळ्या गोष्टी प्रारब्धावर आहेत. तुम्ही आपण करते नाही आहोत, आपण कुठे नाही आहोत, आपण कोणी काही करू शकत नाही. आपण फक्त नामावर आरोप राहणं ही आपली जबाबदारी. जो बसवायचे मित्र. आणि या पद्धतीने मध्ये आज काला झालेला आहे. तो पाठचा समय आहे. रंबाच्या झाडाखाली गाई वस्त्र आणलेली आहेत. सोडा आता तुमच्या शिदोऱ्या. शेंदळा आता केठापासून सुटण्याच्या बेतात आलेल्या आहेत. सोडल्यात का तुमच्या शिदोऱ्या? भगवान परमात्म्यानं सगळ्यांच्या शिदोऱ्या न्याहाळलेल्या आहेत. अशाच का हो तुमच्या अपवित्र कर्माच्या शिदोऱ्या? कर्म पवित्र बनवण्यासाठी श्वासाला काम लावा. प्रबोधाचं जे चिंतन आहे ते श्वासाला काम आहे. हा नक्की प्रबोधाचं जे काम आहे ते श्वासाचं काम. ऐशी लागी लगत. अशाच का तुमच्या पवित्र कर्माच्या शिदऱ्या माझ्या आहे तैशी पाये. नाही तरी घरादाय सोडून या माय नवनीता. माझी जी शिदरी आहे बघा, शिदोरी माझी जी शिदरी आहे सत्वगुणाची राहिली नाही. नाही पलीकडं माझी शिदरी गेलेली आहे. शिदरी माझी पवित्र झालेली आहे. संदीपान ऋषींचा आशीर्वाद आहे. माझ्यासारखी शिदरी घेऊन या. गोविंद 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 गोविंद. मना लागली आ चंदन. बघा शिदोरी मग गोविंद ते. माझ्या आहे तैसे पाय नाहीतरी घरादाय करून या शिदुरीचे जे कर्ण आहेत ते नाम झालेत. नाम या शिदुरीचे जे कर्णपट आहेत ना, कर्ण सुद्धा नाम झाले. जे नयन जे आहेत ना कातड्याचे, हे नयन देखील नाम झाले. वैखरी तर झालीच झाली. मन्य राम झाले हो, मन्य राम झाले.
केलेली आहे.